नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीकरता 2025चं जे वर्ष होतं, हे बरंचसं अपेक्षापूर्तीचं होतं. खास करून या वर्षामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे कामं बरीचशी झालेली असतील. आर्थिक संदर्भात तुमची जी रास आहे ही अतिशय उत्तम होती. म्हणजे तुम्ही जी कामं केली होती त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळालेला होता. काही चांगल्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा झालेल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो आत्मविश्वास आहे हा भरभरून पाहिला जात होता किंवा तुम्ही तो अनुभवलेला सुद्धा होता. 2026 मध्ये नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या होतील? लक्षात घ्या 2026 मध्ये गुरु जो आहे हा राशी परिवर्तन करणार आहे. शनी जो आहे हा वक्रीसुद्धा होणार आहे तुमच्या लाभस्थानामध्ये आणि राहू केतूचं राशी परिवर्तन डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे. अर्थातच मोठ्या तत्वाने सांगायचं झालं तर हे जे संपूर्ण वर्ष आहे 2026चं हे सुद्धा तुम्हाला उत्तमच असणार आहे. हा सुखद गोडवा तुम्हाला 2026 मध्ये नक्की मिळणार आहे. म्हणजे 2026 मध्ये पैशाची आवकसुद्धा चांगली होणार आहे. याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही करणार आहात. खास करून तुमची जी रास आहे ही विचारी आहे. म्हणजे एखादी गोष्टीवरती निर्णय घ्यायचा झाला तर नीट विचार करता आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला प्रिपेअर करता किंवा त्या तयारीत राहता. अशाच प्रकारचा अनुभव हा तुम्हाला 2026 मध्ये येणार आहे. अर्थात तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात? कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवात आपण प्रत्येक महिन्यामध्ये कशा प्रकारचे राशी परिवर्तन ग्रहांचं होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारचे त्याचे इफेक्ट मिळणार आहेत, परिणाम मिळणार आहेत, त्या संदर्भात थोडा विचार करू. जसं की साधारणतः जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. प्रलोभनाच्या मागे लागू नका. चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नका. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण इन्व्हेस्टमेंट हा तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. तर चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नका. मुळात प्रलोभनाच्या मागे लागू नका. अनावश्यक अनपेक्षित खर्च या दरम्यान होण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. साधारणतः जानेवारीच्या जो दुसरा पंधरवडा आहे तिथपासून ते जवळजवळ संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. बऱ्याच प्रमाणात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर सुद्धा बाहेर फिरण्याचा आनंद तुम्ही या दरम्यान निश्चितच घेणार आहात. मनामध्ये किंवा तुमच्या विचारांमध्ये कुठलंही मळम नसेल, खूपच क्लॅरिटी असेल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. यानंतर जवळ-जवळ जो फेब्रुवारीचा शेवटचा जो वीक आहे किंवा आठवडा त्यापासून तो संपूर्ण मार्च महिन्यामध्ये तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहेत, बऱ्याच प्रमाणात. इथे 2-3 गोष्टी आहेत त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे काही प्रलोभनं तुमच्या समोर येतील, की त्यामध्ये जर का तुम्ही निर्णय घेतला तर ते निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम किंवा नोकरी करता त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्ससारखे सुद्धा काही गोष्टी होऊ शकतील. खास करून जे तुमचे सहकर्मी असतील त्यांच्याकडून काही कागाळ्या होतील आणि तुमची इमेज डागाळण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचं करिअरच्या संदर्भात निर्णय घेताना त्याचा दूरगामी विचार करा, की जे तुम्ही निर्णय घ्याल त्याचा दूरगामी परिणाम नेमका कसा होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे, या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. निर्णय चुकणं किंवा एखादा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला वाटणं, की आपण जो घेतलेला निर्णय तो चुकीचा होणं, खास करून करून तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वडीलधाऱ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती सामाजिक आहेत, म्हणजे सामाजिक कार्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या इमेजवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या विरुद्ध काहीतरी कागाळा उभा करणं, रूमर्स येणं, होणं, अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. हा जो कालावधी आहे, हा कालावधी साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जवळ संपूर्ण मार्च महिन्यामध्ये असणार आहे. अर्थात या दरम्यान ग्रहणसुद्धा आहेत, म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. सूर्यग्रहण आहे ते 17 फेब्रुवारीला आहे आणि जे चंद्रग्रहण आहे ते 3 मार्चला आहे. या दरम्यान लक्षात घ्या, ग्रहणाचा मुख्य जो अनुभव मिळतो तो अशा प्रकारचा असतो, की आपले अंदाज चुकणं, समोरच्या व्यक्ती आपल्याशी वेगळं वागणं. एखादी गोष्ट आपल्याला सुरुवातीला तुम्हाला खूप बरोबर वाटेल, अचूक वाटेल आणि तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला वाटेल, की तुम्ही घेतलेला निर्णय किती चुकीचा होता. द ग्रास इज मोर ग्रीनर दॅन द अदर साइड.
अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला येऊ शकतील. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्यापेक्षा समोरचं जे कार्यक्षेत्र आहे ते तुम्हाला जास्त विलोभनीय वाटेल, आकर्षक वाटेल आणि तिथे गेल्यावर तुम्हाला नेमकं कळेल, की आधीचं जे गोष्टी होत्या त्या बरोबर होत्या. तर या संदर्भात थोडंसं स्वतः या बाबतीमध्ये विचार करणं, इन डेप्थ विचार करणं गरजेचं राहील. कारण तुम्ही घेतलेले निर्णय हे दूरगामी होणार आहेत. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जवळ संपूर्ण एप्रिल महिन्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थोडीशी काळजी घ्या. खास करून तुमच्या स्पेंडिंगवरती, तुमच्या खर्चावरती. या दरम्यान तुम्हाला आवक तर जास्त होईल, म्हणजे पैशाची जी आवक आहे ती उत्तम असेल. मात्र खर्च वाढतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला जास्त येतील. कारण एप्रिल महिन्यामध्ये रवी, मंगळ, शनी हे जे सगळे ग्रह आहेत, हे सगळे ग्रह तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. यामध्ये खास करून खर्च जास्त होतील. चुकीचे इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचे जे मोठे भावंड असतील त्यांच्या संदर्भात मतभेद होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास उभे राहणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तुमच्या घरातील ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. तर एप्रिल महिन्यामध्ये या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मे महिन्याचा जो 15वडा आहे, शेवटचा 15वडा आणि जवळ संपूर्ण जून महिन्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडं वाढू शकेल. आता हे जे स्ट्रेस आहे हे कुठल्याही बाबतीमध्ये असू शकेल. तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत असू शकेल, पैशाच्या संदर्भात असू शकेल, वैवाहिक खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. या बाबतीत काळजी घ्या. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे होईल काय, की गुरु म्हणजे हा जो गुरुग्रह आहे, हा सुद्धा जवळ-जवळ 2 जूनमध्ये तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे. चतुर्थ स्थानातला तृतीय स्थानामध्ये येणार आहे. तर तृतीय स्थानातला जो गुरु आहे, हा साधारणतः फारसा काही अशुभ मानला जात नाही. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की तुम्ही या दरम्यान हळू जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. आणि हा जो गुरु आहे जवळ-जवळ 5 महिन्यापर्यंत तुमच्या तृतीय स्थानामध्येच राहणार आहे. या संदर्भात थोडीशी काळजी करण्याची आवश्यकता नाही, परंतु महत्त्वपूर्ण कामं तुम्ही निश्चितपणे हाती घ्याल. अर्थात जवळ जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते संपूर्ण जो जुलैचा महिना आहे, या महिन्यामध्ये जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. म्हणजे तुमच्या राशीतला मंगळ आणि तुमच्या तृतीयातला गुरु हे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवण बनवणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्यातली जी एनर्जी आहे ती जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं तुम्ही पूर्णसुद्धा करून दाखवाल. इथे फक्त एकच गोष्ट आहे, की थोडंसं तुमच्यामध्ये जी ॲरोगन्सी आहे, हट्टीपणा आहे. खरं तुमची जी रास आहे, ही स्थिर तत्वाची आहे. म्हणजे हट्टीपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, असा काहीसा प्रकार दिसतो. म्हणजे कधी-कधी तुम्ही अगदी कोमल दिसता आणि कधी-कधी अगदी जबरदस्त असा चट्टान किंवा खडकासारखे कडक किंवा आपल्या मतावर ठाम राहण्यासारखे काही अनुभव येतात. तर अशाच प्रकारे तुमच्या या स्वभावाचा कंगोरा हा साधारण जुलै महिन्यामध्ये खास करून दिसून येईल. लक्षात घ्या, काही वेळेस आपल्याला थोडीशी तडजोड सुद्धा करावी लागते. एक मात्र गोष्ट निश्चित, की तुमची अडकलेली कामं या दरम्यान हळू मार्गी लागतील. त्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यापासून ते जवळ संपूर्ण जो ऑगस्ट महिना आहे, यामध्ये तुम्हाला तुमचे जे स्पेंडिंग्स असतील, तुमचे जे खर्च असतील, त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक, अनपेक्षित खर्च या दरम्यान जास्त होतील, काळजी घ्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी डोकं वर करू शकतात. आता या या सर्व गोष्टीचा फारसा मोठा परिणाम तुमच्या जे नेहमीचं जे जीवन आहे त्याच्यावरती किंवा तुमच्या संपूर्ण जीवनावरती तसा काही होणार नाही. तरीसुद्धा ॲट द बॅक ऑफ माइंड तुम्हाला ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवावी लागेल. याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये, सप्टेंबर संपूर्ण महिना किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर या संपूर्ण महिन्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मंगळ, गुरु हे जे ग्रह आहेत हे तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे जवळ ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमची महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागणार आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तुमच्यासाठी फार लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही कधी-कधी थोडीशी लेझीनेस ज्याला आपण म्हणतो, करेंगे, देखेंगे अशा प्रकारची होते. परंतु या दरम्यान तुमची जी काही महत्त्वाची कामं असेल, जी काही अडकलेली कामं असेल, जी काही सरकार दरबारी कामं अडकलेली असेल, ती सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. थोडंसं आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणे या दरम्यान काय महत्त्वपूर्ण राहील. कारण बऱ्याच प्रमाणात जर का तुम्ही ॲक्टिव्ह राहिला तर त्याचा परिणाम हा आरोग्यावरती होतो. परंतु तुमच्या राशीकरता ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, की कंटिन्युअस मेहनत करणं हा तुमच्या राशीचा गाभा आहे आणि त्याचाच प्रत्यय तुम्हाला साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये प्रकर्षाने येणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर
या संपूर्ण महिन्यामध्ये घरातील ज्या व्यक्ती असतील, ज्या खास करून वडीलधाऱ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. आता थोडंसं सप्टेंबर, ऑगस्ट महिन्यामध्ये जी ग्रहणं आहेत, म्हणजे दुसरी जी ग्रहणं म्हणजे एकंदरीत 2 ग्रहण येतात, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अशा प्रकारचा. पहिला जो टप्पा आहे तो फेब्रुवारी-मार्चचा आहे. दुसरा जो टप्पा आहे सूर्यग्रहणाचा तो राहील ऑगस्ट महिन्यामध्ये. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं, की ती खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. खर्च जे असतील तुमचे अनावश्यक किंवा अनपेक्षित या दरम्यान थोडे जास्त होऊ शकतील किंवा घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, की साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये राहू आणि केतू हे जे 2 ग्रह आहेत ते राशी परिवर्तन करणार आहेत. आतापर्यंत राहू, केतू जे 2 ग्रह आहेत हे तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करत होते. ते आता तुमच्या भाग्य आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत आणि तिथेच ते जवळ येणाऱ्या 18 महिन्यापर्यंत किंवा दीड वर्षापर्यंत तुमच्या भाग्य आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. काळजी करू नका, त्याचे फारसे मोठे गंभीर परिणाम तसे दिसून येत नाही. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हे जे संपूर्ण वर्ष आहे, हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवण असणार आहे. तुमच्या आयुष्याला दिशा देणारं हे संपूर्ण वर्ष असणार आहे आणि तुम्ही नीट विचार करून आता जे आपण व्हिडिओमध्ये बोललो त्याप्रमाणे जर का नीट विचार करून तुमचे अपेक्षित जे निर्णय ते तुम्ही घेतले, तर अर्थातच येणाऱ्या कित्येक वर्षासाठी हे जे तुमचं वर्ष आहे, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरेल किंवा गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो, अशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या संपूर्ण 2026च्या वर्षामध्ये येणार आहे. 2025 किंवा 26 ही वर्ष तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहेत. काळजी करू नका. या संपूर्ण वर्षामध्ये काही जे महिने किंवा काही जो कालावधी आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला विचार करून पुढे जाणं गरजेचं राहील आणि खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याच गोष्टी आहेत. बाकी जर का सांगायचं झालं तर ज्यांना विवाह करायचा, विवाहसुख ज्या मंडळी आहेत, त्यांच्याकरता जो कालावधी आहे, हा कालावधी साधारणतः जूनपासून तो पुढचा संपूर्ण कालावधी राहील संपूर्ण वर्षाचा, हा अतिशय उत्तम शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.